लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा जो काही प्रसंग काल आपण पाहिलेला आहे आणि त्या विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्या घोळाच्या विरोधात आज आम्ही मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ईमेलद्वारे लेखी तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीत हा काही जो घोळ झालेला आहे त्याची शहानिशा करून आम्ही चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। त्याचं मूळ कारण असं आहे की त्यांनी लालबागच्या राजा मंडळाने हिंदू धार्मिकांचे त्यांचं भावना दुखावलेल्या आहेत, कारण की लालबागच्या राजाचं विसर्जन त्यांनी चंद्रग्रहणाच्या काळात केलेलं आहे आणि हे करताना त्यांनी कोळी बांधवांची सुद्धा मनं दुखावलेली आहेत, कारण की आतापर्यंत कोळी बांधव हे लालबागच्या राजाचं विसर्जन नियमितपणे राजवशीपणे करत आलेले आहेत आणि दुर्दैवाने यावर्षी त्यांना कसलंच मान दिलेला नाही आहे आणि त्याचंच आज फलित आपण काल विसर्जनाच्या वेळेस पाहिलेलं आहे। तर आमच्या तक्रारीमध्ये आम्ही मुळात हा मुद्दा उपस्थित करताना इतर मुद्देही घेतलेले आहेत की भाविकांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आहे आणि जे आपण व्हिडिओज आता पाहत आलेलो आहोत तर ते सगळं पाहता कुठंतरी आता ह्याचा अंत झाला पाहिजे। VIP कल्चर जे आपण पाहत आलेलो आहोत हे आता थांबलं पाहिजे। लालबागचा राजा हा सगळ्यांचा गणपती आहे, सगळ्यांचा बाप्पा आहे, हा कोणा एका मालकाचा कोणा एका शेटाचा हा गणपती नाही आहे। त्याच्यामुळे तातडीने ह्यावर कारवाई झाली पाहिजे, उपाययोजना निर्माण झाल्या पाहिजेत, SOPs तयार झाल्या पाहिजेत, कारण की अफाट गर्दी होते, तुफान गर्दी होते आणि ह्या गर्दीमुळे जे भविष्यात चेंगराचेंगरीचे सुद्धा प्रकार घडू शकतात। त्या सगळं करण्याकरता सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ह्या घटना पुढे न घडण्याकरता त्यांनी त्याप्रमाणे नियमावली तयार केली पाहिजे। त्याचबरोबर दोषी जे कोणी आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं काय प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, ही आम्ही मागणी केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।